अपघात झाल्यानंतर अजित पवार हे माध्यमांसमोर फारसे आलेले नव्हते आणि आता पहिल्यांदाच पुण्यात अपघात झाल्यानंतर अजितदादा हे पुण्यात दिसतात। धायरी फाटा परिसरात अजितदादा गटाच्या कार्यकर्त्याचं शोरूम आहे आणि या शोरूमच्या बहुधा इनॉग्रेशनसाठी अजित पवार हे आलेले आहेत। पुणे अपघातावर अजित पवार यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये। धायरी फाटा परिसरात अजितदादा गटाच्या कार्यकर्त्याचं हे शोरूम आहे। पुण्यात विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मोठा अपघात केला होता। त्याच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलेलं होतं आणि यानंतर पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? अजित पवार गटाचे आमदार सुनील टिकरे हे पोलिसांवर दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते का? अशा वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळे आरोप झालेले होते आणि इतकं सगळं घडून सुद्धा अजित पवारांची मात्र त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचलेले होते। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्यासोबत आहे। योगेश, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातल्या धायरी फाटा या ठिकाणी असणाऱ्या एका घड्याळाच्या शोरूमच्या उद्घाटनासाठी पोहोचलेले आहेत। मात्र या सगळ्या मुद्द्यावरनं आता राजकारण होताना दिसते, कारण अजित पवार गेल्या लोकसभेच्या मतदानानंतर पहिल्यांदाच पुण्यामध्ये येत आहेत आणि 18 मे रोजी पुण्यामध्ये जो भीषण असा अपघात झाला होता, एका अल्पवयीन मुलाने ज्या पद्धतीने 2 तरुणांना चिरडलं होतं, त्यानंतर एकूणच राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत होत्या। पण दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवारांची मात्र कुठेही प्रतिक्रिया आली नव्हती। त्यांनी साधं ट्विट सुद्धा या संपूर्ण घटनेवरती केलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आज ते एका घड्याळाच्या शोरूमच्या उद्घाटनाला येताना दिसतात। त्यामुळे निश्चितच पुणेकरांमध्ये या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळतात की अजित पवार नेमके मधल्या काळामध्ये जवळपास आज अपघातून 6 दिवस उलटलेले आहेत। अजित पवार नेमके कुठे होते हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय, कारण दुसरीकडे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे मुंबईवरून थेट पुण्यात येऊन पुणे आयुक्त कार्यालयात आले होते आणि त्यांनी या पुणे पोलिसांसोबत आढावा बैठक सुद्धा घेतली होती आणि एकूण काही सूचना सुद्धा दिल्या होत्या। पत्रकार परिषद घेतली होती आणि या प्रकरणावरती एकूण या घटनेवरती पडदा टाकण्याचा प्रयत्न सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात होता। मात्र दुसरीकडे पालकमंत्री असणारे अजित पवार मात्र कुठेही नव्हते। त्यामुळे साहजिकच गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांसंदर्भात प्रश्न विचारला। बरोबर योगेश, धन्यवाद या माहितीबद्दल।